नमस्कार. मनुष्याचं जीवन हा एक प्रवास आहे, शोधाचा, समजुतीचा आणि आत्मिक ओळखीचा. आपण कोण आहोत, आपल्यात कोणते गुण आहेत आणि आपलं भाग्य कोणत्या दिशेने वाहत आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आणि हाच शोध आपल्याला नेतो आपल्या राशीपर्यंत. प्रत्येक राशी म्हणजे एक अदृश्य शक्ती जी आपल्या विचारांवर, कृतींवर आणि भावनांवर प्रभाव टाकते. आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीबद्दल, जी राशी आहे संवादाची, विचारांची आणि ज्ञानाची. ही रास म्हणजे दोन वेगवेगळ्या ऊर्जांचा संगम, एक भाग स्थिर आणि विचारशील तर दुसरा भाग चपळ आणि कल्पक. पण या दोन्ही ऊर्जांना संतुलित ठेवणारे एक दैवी तत्व आहे, ते म्हणजे मिथुन राशीचा इष्टदेव. मिथुन राशीचा स्वभाव आणि ग्रहस्वामी. मिथुन राशीचा ग्रहस्वामी आहे बुध ग्रह. बुध म्हणजे बुद्धिमत्ता, संवाद, तर्कशक्ती आणि वेगवान विचार. या राशीतील लोकांना ज्ञानाची तहान असते. ते नेहमी नवं शिकायला, नवं जाणायला आणि इतरांशी जोडायला उत्सुक असतात. पण बुध हा चलग्रह असल्यामुळे त्यांचं मन अनेकदा द्विधा अवस्थेत राहतं. एकाच वेळी अनेक विचार, अनेक योजना, पण निर्णयात थोडी अस्थिरता. म्हणूनच मिथुन राशीच्या लोकांसाठी स्थैर्य आणि संयम राखणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे स्थैर्य देतात आपले इष्टदेव. मिथुन राशीचा इष्टदेव. मिथुन राशीचा इष्टदेव भगवान गणेश म्हणजे बुद्धीचा अधिपती. त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जातं, कारण ते विचारांतील आणि जीवनातील विघ्न दूर करतात. बुध हा संवादाचा, ज्ञानाचा आणि विचारांचा ग्रह आहे आणि गणपती म्हणजे त्या बुधाच्या ऊर्जेला दिशा देणारा दैवत. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीत बुध बलवान असतो त्यांनी गणेश उपासना केल्यास त्यांची बुद्धी अधिक तेजस्वी होते. आणि ज्यांच्या कुंडलीत बुध दुर्बल असतो त्यांनी गणेश जप केल्यास बुध ग्रहाची दोषशांती होते. बुध हा भगवान गणेशाशी संबंधित असल्याने गणपतीची पूजा करणे विशेषतः फायदेशीर आहे. यामुळे करिअर आणि बुद्धिमत्तेत यश मिळते. मिथुन राशीच्या लोकांसाठी गणेश उपासना कशी करावी? मिथुन राशीच्या लोकांनी गणेश उपासना करताना काही विशेष गोष्टी लक्षात घ्याव्यात. गणपती मंत्र, ओम गण गणपते नमः हा मंत्र दररोज सकाळी 108 वेळा जपावा. यामुळे बुध ग्रहाची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि विचारांना स्पष्टता मिळते. उपासनेची दिशा. गणेश मूर्ती उत्तर पूर्व दिशेला ठेवावी. ही दिशा बुध ग्रहाशी संबंधित आहे. अर्पण काय करावे? दुर्वा, मोदक, पिवळं फूल, हिरवी मूग डाळ किंवा गूळ ही सर्व बुध ग्रहाला आणि गणपतीला प्रिय आहेत. कोणता दिवस शुभ? बुधवार किंवा चतुर्थी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. गणेश उपासनेचे आध्यात्मिक आणि मानसिक परिणाम. गणेश उपासना म्हणजे मेंदूचं रिसेट बटन. जेव्हा आपण गणपतीच्या ध्यानात बसतो तेव्हा आपला मेंदू शांत होतो. वैज्ञानिकदृष्ट्या ओम गण गणपते नमः या मंत्राच्या कंपनांनी थेटा वेव्हज सक्रिय होतात, ज्यामुळे मनातील ताण, चिंता आणि अस्थिरता कमी होते. यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींचं मन स्थिर होतं, त्यांची विचारशक्ती अधिक स्पष्ट होते आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जीवनात गणेश तत्व कसं आत्मसात करावं? गणपती फक्त देव नाहीत, ते तत्व आहेत. त्यांचा प्रत्येक अंग, प्रत्येक प्रतीक काहीतरी शिकवतो. मोठे कान, ऐकण्याची क्षमता वाढवा. छोटं तोंड, कमी बोला पण विचारपूर्वक. मोठं पोट, प्रत्येक अनुभव पचवा. सोंड, परिस्थितीनुसार वाका आणि जुळवून घ्या. मिथुन राशीच्या लोकांनी या शिकवणी आत्मसात केली तर ते त्यांच्या बुध ग्रहाच्या ऊर्जेला परिपूर्ण संतुलन देऊ शकतात. गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ता नाहीत, ते विचारहर्ता आहेत. ते आपल्या मनातील गोंधळ दूर करून बुद्धीला प्रकाश देतात. मिथुन राशीच्या लोकांनी जर दररोज गणेश मंत्राचा जप केला तर त्यांचं जीवन एकदम नवं रूप घेईल. गोंधळाच्या ठिकाणी स्पष्टता येईल आणि अस्थिरतेच्या ठिकाणी स्थैर्य. म्हणूनच म्हटलं जातं, बुद्धीच्या देवाला वंदन करा, कारण तेच विचारांमधून भाग्य निर्माण करतात. ज्याचं मन स्थिर होतं त्याचं जग बदलतं. मिथुन राशीच्या लोकांनी स्वतःवर आणि आपल्या इष्ट देवावर विश्वास ठेवला तर ते कोणतीही उंची गाठू शकतात. जर तुम्हीही मिथुन राशीचे असाल तर आजपासून भगवान गणेशजींचं नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल
तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.